कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाप रे, किती पसारा करून ठेवलाय मुलांनी. घ्या, बाबाच असे म्हटल्यावर काय बोल. हॅलो. हा बाबा, बरं झालं फोन केलात. मी करणारच होते. वसुबाळा, कामात नाहीयेस ना तू? नाही हो बाबा, बस मुलांचा पसारा आवरत होते. काय म्हणतात मुलं? काय म्हणणार, दंगा चालू असतो नुसता. बरं बाबा, मी हे म्हणत होते, जोशी काकांचा फोन आलेला का? हो, आला होता. त्यांच्याकडे ते हळदी कुंकू समारंभ आहे. हो हो, ऑर्डर पण मिळाली त्यांची मला. वसुबाळा, हल्ली कसं आहे ना की प्रत्येक समारंभात ना लोक फुलांचा बुके देण्याऐवजी अशी रोपटी देत असतात. हो ना बाबा, किती छान ना. बरं मी काय म्हणते, आपण पण अशी जाहिरात केली पाहिजे है ना. मी ना तुम्हाला काहीतरी छानसं लिहून पाठवते, ते ना आपण आपल्या नर्सरीच्या सोशल पेजवर अपलोड करूयात. काय म्हणता? ए बाई, त्या सोशल मीडियातलं आम्हाला काही कळत नाही ग, तूच काय ते कर. बर, मी करते. मी काय म्हणते वसू, तिकडे सगळं ठीक आहे ना? सगळं उत्तम चालू आहे गाई. नाही म्हणजे सगळे नीट वागतायत ना तुझ्याशी? हो ग, ऑलमोस्ट आधीसारखंच चाललंय सगळं. आणि जयश्रीताई? आई नाराज आहेत थोड्या माझ्यावर, पण मला आता त्याची काळजी नाही, कारण मला खात्री आहे की मी त्यांचा राग नक्की घालवेन. पण आम्हाला तुझी काळजी वाटते ग वसू, तू सांभाळून राहा, काळजी घे. नका काळजी करू दोघंही, मी 2-3 दिवसात चक्कर टाकते. ठेवू? बर, ठेव. असं कसं लागला ग चटका? आई, त्या वसुंधराने मुद्दाम केलाय. मला काय माहिती ती सांडशी गरम होती. मी तर आपला अखिलचा टिफिन भरायला गेलेले. मला तर वाटतंय ना, मागे मी वसुंधरेला किचन मध्ये यायला मनाई केली होती ना, त्याचा बदला घेतली ती. बघते आता तिच्याकडे. थांब. करेक्ट आहे. आणि माझी मम्मा म्हणते नाही, ते बरोबरच आहे. ही वसुंधरा ना दिसती तशी अजिबात नाहीये. खाऊ कुठे. गुड मॉर्निंग. मम्मा, 100 वर्षांचं आयुष्य आहे तुला. आत्ताच तनया तुझ्याबद्दल बोलत होती. हो, मग हिचा चेहरा का पडलाय असा? हे बघ मम्मा, मला किचन मध्ये चटका लागलाय. बच्चा, किचन मध्ये असे छोटे मोठे चटके लागतच असतात. ए जयू, पण एवढ्यावरनं तिच्यावर रागवू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.